भाकर बी बनवली आणि झुणकाही बनवला. आता फक्त वांग्याचं भरीत बनवायचं राहिलेलं आहे. पटपट ते वांग्याचं भरीत बी बनवून घेतो आणि आत्याला लवकर जेवायला देऊन देतो. तसंही काही आज आत्याचं मूड काही चांगलं नाही दिसू राहिलं मला. मूड चांगलंच नाही आत्याचं आज. पटकन ताईला जेवायला देऊन देतो. नाही तर ताईला भूक लागली ना तर अजून मग कशा करायला लागतात, म्हणून ताईला लवकर जेवायला देऊन देतो. माय विशाखा, बनला का स्वयंपाक? बनवली का? भाकर बी बनवली, झुणकाही बनवला, भरीत नाही बनवलं का? नाही, भरीत बनवायचं बाकी आहे. बस आता 5 मिनिटात भरीत बनवतो. हो का? मस्त वास येऊ राहिला. बाहेरपर्यंत वास येऊ राहिला. चुलीवरचा स्वयंपाकच अलग लागते ना, अलगच वास येते. मस्त वास येऊ राहिला. किती टाकल्या तर भाकरी? बाईपुरचाच टाकल्या का लगे? नाही, शिल्लकच टाकल्या थोड्या. हो का? मी शिल्लक टाकल्या का? मग मी बी पोळी आणि भाजी नाही खाणार. मी भाकर, बेसन आणि वांग्याचं भरीत आणि ते खाणार. मी काय म्हणत होती, फ्रीजमध्ये शेपूची भाजी दिसली मला, खराब होऊन जाईन ते. तर शेपूची भाजी बी बनवून घे ना, भाकरीसोबत मस्त लागते. चुलीवरची तर एकदम मस्त लागते. मग शेपूची भाजी बी बनवून घे ना. मामी झुणका बनवला, आता वांग्याचं भरीत बनवतो. शेपूची भाजी तोडा गिळायला टाईम लागेल ना. आत्याला लवकर जेवायला देऊन देतो म्हटलं मी. देऊन दे ना बाईला जेवायला देऊन दे. वांग्याचं भरीत आणि झुणका आणि भाकर देऊन दे आणि माझ्यासाठी थोडीशी शेपूची भाजी बनवून टाक. मामी पहिले आत्याला जेवायला देऊन देतो ना, आणि तशी शेपूची भाजी तोडताड करायला टाईम लागेल ना, म्हणून टाईम लागेल बनवासाठी. तर आत्याला देऊन देतो आणि मग बनवतो शेपूची भाजी तुमच्यासाठी. नाही ते एक काम करा, आताच बनवून देतो आणि शेपूची भाजी तोडून द्या मला, मी बनवून देतो. आता माहिती मला काम सांगते काय? काय हो मी तोडून दिली असती तुला शेपूची भाजी, पण बाई ना मी सकाळी फुलं तोडत होती ना, ते गुलाबाचं फुलं होतं बाई ना एक, तर ते तोडायला गेली तर ते गुलाबाच्या फुलाचे जे काटे असतात ना, तर बाई ना ते हातातच गेला. तर हात लय ठणठण करू आला, म्हटलं लय दुखू राहिला. म्हणून शेपूची भाजी तोडू नाही शकत. तूच तोडून घे ना. शेपूची भाजी खायची बी आहे आणि तोडूनही नाही द्यायची आहे. काय हो मी तोडून दिली असती, तुला खरंच तोडून दिली असती, पण मग हात लय दुखू राहिला. बरं मग मी पहिले आत्याला जेवायला देऊन देतो, वांग्याचं भरीत बनवतो, मग तुमच्यासाठी बनवून देतो शेपूची भाजी. काय हो विशाखा, बनवून देशील ना? मी थांबतो मग. मला भुकीले लागेला बाई ना. मी काय म्हणतो, मला बाई बरोबरच थोडंसं झुणका आणि भरीत आणि भाकर देऊन देशील, मग मी डबल थोडीशी जेवण करीन, तर माझ्यासाठी शेपूची भाजी बनवून ठेवशील. मग थोड्या वेळानं अर्ध्या 1 तासानं मग मी डबल जेवीन. हो ठीक आहे, बनवून ठेवतो. मग थोड्या वेळानं जेवण करून घेसान. आत्याबरोबर आता जेवसान ना तुम्ही, झुणका भाकर आणि वांग्याचं भरीत? हो ना, मायाला भूक लागली ना. आणि लवकर जेवायला बस. चुलीतनी वांगे टाकलेले आहे, चुलीतनी वांगे झाले की मग पटकन भरीत बनवून मी आणतो तुम्हाला जेवायला. आणि मला लवकर वाट पाहू राहिली बरं मी. हो ठीक आहे, चल माय बाई. आता बनवते मी ते शेपूची भाजी बनवते. आता बाईसोबत बी जेवून घेतो आणि मग थोड्या वेळानं अजून जेवण. मग शेपूची भाजी आणि भाकर मस्त. मस्त स्वयंपाक बनवला बाईनं. भाकरी तर लच चांगल्या येतात विशाखाला बनवता, मला नाही तशा बनवता. चल पाहतो बाई काय करू राहिली काय नाही. तर लवकर जेवण खाऊन करून तयारी राहा लागेल ना. आता येईन ना जगदीश, पाहिलं भेटीन ना मग पिक्चर कलापती ना आता याच्या घरात. चल माय बाई, लवकर बनवतो वांग्याचं भरीत. ताई तुम्ही ना तर स्वयंपाक केला होता ना, आणि आता काय मग डबल चुलीवर स्वयंपाक बनवला? भाकर बनवली, झुणका बनवला, काऊन नाही एवढा स्वयंपाक बनवताय तुम्ही? तर स्वयंपाक बनवला ना सकाळीच. अहो सांगतो, पण तू काय आली इकडे? तू तर डोकं दुखत आहे ना, आराम कर ना. काय आली इकडे? नाही मी ना गोळी घेतली होती, आता मला बरं वाटत आहे. तर तुम्ही काय बनवताय डबल स्वयंपाक? नाही आता म्हणे पोळी आणि आलू वांग्याची भाजी नाही खात म्हणे. आई माय बाई, आणि ह्या मामी काऊन आल्या होत्या आता? मामी म्हणत होती की म्हणे आता तुला भाकरी आणि झुणका आणि वांग्याचं भरीत बनवून राहिली तर माझ्यासाठी बी बनव म्हणे. मी बी पोळी भाजी नाही खात म्हणे, मी हेच खाईन म्हणे. आता नाही बाई, मग आता तो स्वयंपाक बनवलेला आहे तो कोण खाईन होताई? असंच आहे ना, मला हे खायचं नाही आहे, मला ते खायचं नाही आहे, याच्यासाठी हे बनवू दे, त्याच्यासाठी ते बनवू दे. आणि मग जे पोळी भाजी बनवलेली असते सराईसाठी ते कोणी खात नाही, मग ते शिळं पडते. मग आता ती कोण आपल्यालाच बोलील, म्हणेन की तुम्हाला बनवायचा ढंग नाही आहे आणि तुम्हाला अनाजाची कदर नाही आहे, एवढाला अनाज फेकता असं तसं. आणि मग ते बासं राहीन तर मग अजून आपल्यालाच बोलत, मग म्हणाल की तुम्ही अनाज फेकते. मग आता आपण करावं तर काय करावं? खा तर किती खा, अनाज तर वाया जाणारच आहे. मग आता सराईसाठी स्वयंपाक बनवलेला होता, तर आता हे बेसन आणि भाकर आणि हे ते कायले बनवायला लावलं पाहिजे होतं. मग आता तो स्वयंपाक आता वाया नाही जाणार का? मग अजून आपल्यालाच बोलत नाही का की तुम्ही अनाज फेकता म्हणून? हो बाई, आता असं होणारच आहे. सराईसाठी मी स्वयंपाक बनवलेला होता, आता मला हे डबल बनवावं लागलं. आता तो स्वयंपाक आहे तो कोणी खाणार नाही, आणि मग आता ते शिळं पडलं. आणि मग ते शिळं पडलं तर मग आता म्हणेन की तुम्ही काय बनवता, एवढं मोठं बनवून ठेवता नसं तसं. आता काय करावं मला तर मला नाही समजून राहिलं, तर काय करून काय नाही. तर बोलावं तर काय बोलावं, करावं तर काय करावं काही समजून नाही राहिलं. म्हणून देसान शिदा आत्याला. आत्यानं म्हटलं की एवढं सारं शिळं अनाज खाऊ नये, तर म्हणून देसान म्हणा सराईसाठी मी स्वयंपाक बनवला होता म्हणा सकाळी, तरी मला म्हणा झुणका भाकर हे बनवायला लावलं म्हणा. मग तुमच्या हिश्श्याचं जे होतं ते राहून गेलं म्हणा अनाज. म्हणून म्हणायला नव्हतं पाहिजे का आत्याला मी बनवत नाही म्हणून स्वयंपाक बनवलेला आहे. बाई आत्याला बोलत होती, आताचा दिमाग काही जागावर नाही आहे, आताचा दिमाग खराब आहे म्हणून मी काही बोलली नाही पप्पा. काऊन काय झालं आता? तुला माहीत नाही का, सासरवाडीले जगदीश भाऊजीनं मुक्काम केला नाही का? आत्यानं म्हटलं होतं ना घरून निघायच्या वेळेस की मुक्काम नको करशील, तरी जगदीश भाऊजी तिथं थांबले. तर मग आता आत्याला राग आलेला आहे ना. माहीत आहे मला काऊन राग आला. तर पुरी हे आग आहे ना कोणा लावली तुम्हाला माहीत आहे का? माहीत आहे मला, माहीत आहे. मी काही म्हणत नाही याचा अर्थ आहे का मला काही दिसत नाही म्हणून सरळ दिसते मला. हां, हे पुरी आग आहे ना मामीनं लावलेली आपल्या घरामध्ये. मामीनंच म्हटलं असं पा बाई तुमचा पोरगा आता तुमचा राहिला नाही असं तसं. मला माहीत आहे ना. हो ही गोष्ट तर मलाही माहीत आहे.
पण मामीचं असं शोभत नाही, पण कोणाच्या घरात नाही आग लावणं. मामीलेच आहे बाप्पा, आपल्याजवळ काय म्हणते ना आत्याजवळ काय म्हणते काय सांगताच येत नाही. आत्याच्या चुगल्या आपल्याजवळ करते ना, आपण काही थोडंसं बोललं की आत्याला जाऊन सांगून देते, म्हणून बोलायला नाही पुरत त्याच्या संग शिल्लक काही. मग नाही तर काय, मी तर कामापुरती काम ठेवतो त्या मामीसोबत, जास्त बोलत नाही मी. हो ते मामीचं तर जाऊ दे, पण आता जगदीश भाऊजी आले तर काय होईल आपल्या घरात, मी तोच विचार करू राहिली. तर काय होईल आता, पाहू आता काय होते तर. म्हणून म्हटलं की आत्यानं जे म्हटलं ते आत्याला बनवून देतो जेवायला. थोडंसं आत्याचं मूड चांगलं झालं तर झालं. काही मूड चांगलं नाही होत आत्याचं, आत्या बोलूनच राहील. आम्ही कानच तसे भरून दिले असेल ना आत्याचे. हो बाई, आता कुणाला काय म्हणावं काही समजत नाही मला तर. काही म्हणत आहे हे मामीचं काही ना काही करावं लागेल आपल्याला, काही ना काही करावं लागेल, नाही तर आपलं जीणं हराम म्हणून म्हटलं घरामध्ये. मामीचं काही ना काही करावंच लागेल आपल्याला. काय करतं पण मामीचं, आता ऐकतही नाही ना आपलं, त्या मामीचंच ऐकत राहते. पण मामीला घरातून काढावंच लागेल आपल्याला, नाही तर काही खरं नाही. मामीला जर या घरातून काढलं नाही ना तर आपण निघून जाऊ या घरातून. हो हे तो कष्ट खरी बोलली तू. मी लवकर भरीत बनवतो वांग्याचं आणि आत्याला जेवायला देऊन देतो. मला शेपूची भाजी तोडायची आहे आणि शेपूची भाजी बनवायची आहे. तेवढं बनवल्यावर काय शेपूची भाजी बनवून राहिल्या, उद्या बनवू ना. हो माहिती आहे, मामीनं पाहिली होती फ्रीजमध्ये शेपूची भाजी आहे म्हणे, आणि माझ्यासाठी म्हणे थोडीशी भाकरीसोबत बनवून दे म्हणे खाले. आता बनवलेलं आहे ना म्हणा, झुणका बनवला, वांग्याचं भरीत बनवू राहिली आणि शेपूची भाजी काय बनवावं लागते, उद्या बनवू ना आपण. काही नाही बनवत म्हणा मी, सांगून द्या. नाही हो माय, मला सांगून गेलेली आहे. ताईचं कुठं ऐकता, हा ऐका वेळात नागोबा, राहू दे. नाही हो, आता म्हटलं ताईनं ते एक घसाची बनवून देतो ना ताईले, जास्त नाही बनवत, थोडीशीच बनवतो. मग आता ते तोडताड कधी करसान आणि काय कधी बनवसान. आम्हीच काऊन नाही म्हटलं शेपूची भाजी तोडून द्या म्हणून थोडीशी. म्हटलं होतं म्हणे हाताला काटेर रुतेला म्हणे माया. मला वाटलं 100 कारण आहेत त्या मामीजवळ कामसोरपणाचे. राहू दे आता, लय बनवलं तुम्ही ना, सकाळी स्वयंपाकी बनवलं, आता ही बनवलं, शेपूची भाजी मी बनवतो, आता तुम्ही जेवायला देऊन द्या. राहू दे ना, तू तब्येत नाही आहे चांगली, बनवतो मी, तू टेन्शन नको घेऊ. नाही ताई, आता मला बरं वाटत आहे, आता मी बनवतो थोडंसं. तुम्ही सकाळपासून कामं करू राहिल्या, राहू द्या आता मी बनवतो. राहू दे ना, काय बनवतं. नाही नाही, राहू द्या राहू द्या, सकाळपासून कामं करू राहिल्या. ऐकशील नाही तू, मला माहिती नाही ऐकशील. बरं माय बाई, बनव मग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्ती प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अरे तुम्ही आले का? जय गजानन मित्रांनो. माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर तुम्ही पण माझ्यासोबत म्हणा, गण गण गणात बोते. आता नाही बाई, शांताबाई कोणासंग बोलत आहे? शांताबाई, जय गजानन. अरे राधा, आली का तू? जय गजानन. चल ना, मंदिरात जायचं नाही का? चल. हो ना, झाली ना तयार. आरतीचं टार्गेट दिसत नाही का तुला हातात नाही? हो शांताबाई, चल लवकर मंदिरात, आता सकाळचा टाईम आहे तर कमी गर्दी असेल, मग लय गर्दी होईल दुपारी. चल लवकर. हो हो, चाल चाल. तुला माहीत आहे ना, आज संध्याकाळी आपल्या मंदिरात मी महाप्रसाद आहे बरं. हो माहीत आहे ना, महाप्रसाद आहे म्हणून आज आपल्या मंदिरामध्ये. तर आपल्याला स्वयंपाकाला जावं लागेल ना. चल, मी म्हटलं मंदिरात जाऊन येऊन जाऊ, पूजा गिजा करून घेऊ आणि मग तिकडेच मग स्वयंपाक करायला चाललं जाऊ. हो हो, चाल चाल. सुभद्राला सांगितलं का मंदिरात चाललो म्हणून? हो हो सांगितलं, तेही वाट पाहत आहे. मी काय म्हणतो, आपण पूजा गिजा करून घेऊ आणि तिकडेच मग आता महाप्रसाद आहे तर स्वयंपाकाला लागून जाऊ म्हटलं. सुभद्राला भिगीशन सोबत, सुभद्रा नाही ते येत नाही बरं स्वयंपाकाले. नाही नाही, येतो म्हणते ते, देवाच्या कामात ते मागं पुढं नाही पाहत. तशी नाही येईन ते कुठं स्वयंपाक गिंपाक करायला, काही कार्यक्रम असला तर. पण देवाच्या ठिकाणी भंडारा गिंडाऱ्यात येतेच ते स्वयंपाकासाठी. हो माय, पण तिचं काही सांगता नाही येत. हो तेही आहे म्हणा. चल शांताबाई, लवकर उशीर व्हायला आपल्याला. हो चाल चाल. काऊन प्रियंका गी नाही येत का? नाही ते सध्या नाही येत म्हणते, ते येईन थोड्या वेळानं. बरं, आपण चाल मग. प्रियंका नाही येईन का स्वयंपाकाले? नाही व, लहान पोरगं घेऊन तिचं कुठे येणं होते, तो पोरगा स्वयंपाकी करू देते का तिले? मीच येऊ राहिली ना. हां ठीक आहे. हो माय बाई, तो विवांश बिले लहान आहे, तसाही तो काही करू देत नाही कामं गिमं. जाऊ दे, तूच चाल. हो चाल लवकर. फुलं गिलं आहे का? आता माय बाई, फुलं तर नाही आहे व. आणि जाऊ दे, मी न घेतले फुलं, माझ्यावरची गुंगेशन थोडेसे. बरं ठीक आहे, चाल. का शांताबाई, यंदा आपलं जाणंच नाही झालं आहे ना शेगावले? हो बाई ना, यंदा जाणंच नाही झालं. आता जाऊ ना आपण, मंदातनी जाऊ एखाद्या वेळेस. हो शांताबाई, मंदातनी जाऊ आपण शेगावले एखाद्या वेळेस. हो, यंदा जाणंच नाही झालं आपलं शेगावले, नाही तर दरवर्षी जातो आपण प्रगट दिनाला आहे ना. हो शांताबाई, जाऊ दे आता, आपण मंदातनी एखाद्या वेळेस जाऊ शेगावले. हो ठीक आहे. बघा, काल मी हर्याशीत माल नेला होता, त्याचा हिशोब लिहिला का तुम्ही डायरीतनी? नाही रे, हिशोब लिहिलाच नाही. काय लिहा लागते? नाही नाही, लिहून ठेवा. कसं की मग आईनं विचारलं ताईला दाखवाले. तू लिहिला नाही का? नाही नाही बाबा, मी नाही लिहिला. जाऊ दे, काही लिहा नाही लागत. तू लिहून टाकशील, तुला टाईम भेटला तर. मी आता आपल्या वावरातनी उद्या मिरची तोडा लागते आपल्या वावरातली, तुम्ही गावातनी बाया सांगून येतो. नाही नाही बाबा, मी नाही सांगितल्या वावरातली मिरची तोडायला, आपल्या बाया सांगितल्या गावातल्या. सांगितलं का तुला मिरची तोडायची आहे म्हणून? हो हो, मी सांगितल्या गावातल्या बाया मिरची तोडायला येतो म्हणतात आपल्या उद्या वावरामध्ये. मी काय म्हणतो, तुम्ही हिशोब लिहूनच घ्या, आठवून नाही राहत मग. काय आठवण ठेवायला लागते? तुझ्यावर पुरा भरोसा आहे, काय हिशोब लिहा लागते.
नाही नाही बाबा, आपल्याला समजते मग किती फायदा झाला काय झालं. हां, आपल्याला समजते. तुम्ही आणा डायरी, लिहून घ्या. बरोबर, आणतो मग मी आणतो डायरी. खरं या घरात कोणी माय ऐकतच नाही, कोणी नाही ऐकत या घरातली माया. काही व्हॅल्यूच नाही आहे या घरातली. नवरा पाव नवरा असा, लेकरं पाव लेकरं असे. सुनाई काही सुटावत नाही भेटल्या. आज कोण गाडी ऐकलेली आता मायची? काय झालं? कोण आई? काय माहीत काय झालं. आईचं मूड तर काही चांगलं नाही दिसू राहिलं मला. जाऊ दे, लक्ष नको देऊ तिच्या इकडे. तिला काही ना काही प्रॉब्लेम असतेच. मी डायरी आणतो, हिशोब लिहून घेतो. हे बाबा, आईचं मूड चांगलं नाही आहे. काय झालं काय माहीत आईले. पण जास्त लोड नको घेऊ, ऑटोमॅटिक मग मूड बी चांगलं होऊन जाते. मी डायरी आणतो. बरं ठीक आहे बाबा, आणा. काय झालं बच्चला? काऊन एवढं मूड खराब आहे तुझ्या? राहू द्या बाप्पा, तुम्हाला काय करावं लागते. माझा मूड खराब असो काही असो. बच्चला एवढा राग नको करू. हां, या वयात एवढा राग येणं चांगलं नाही आहे ना. हां, चांगलं नाही आहे तसं यासाठी. या वयात म्हणजे लय वय झालं का मायावाला? 80-90 वर्षात झाली का मी? नाही मी तेच तसं नव्हतं म्हणून राहिलो. माहीत आहे मला कसं म्हणत होते तुम्ही. हेच म्हणत होते मी बुडी झाली म्हणून. नाही नाही बापा, तू कुठं बुडी झाली? हां, मी बुडं झालो काय? केस पांढरे झाली. तू इथं काळीस केस आहे. तू नाही झाली बुडी, मी बुडं झालो. चला जा, तुमचं काम करा तुम्ही. मानांदी नका लागू. आज माझा मूड लय खराब आहे. काय झालं तर मूड? कधी तुझं मूड चांगलं असते, खराबच असते कधी बी. बाबा जाऊ द्या, आईच्या नादी काही लागू नका. आईचं मूड काही चांगलं नाही आहे. जा तुम्ही डायरी घेऊन या, हिशोब लिहायचं आपल्याला. बरोबर, आईच्या नादीने लागेल पुरात. काय झालं आई? काऊन एवढं मूड खराब आहे तुझे? काही नाही झालं मला. माहीतच पडेल सर्वाईले काय झालं तर. या घरात नाही तर माझी काही व्हॅल्यू नाही आहे. काहीच व्हॅल्यू नाही आहे माही. कोणी नाही विचारत मला. आई काय झालं सांगशील मला? आई काय झालं मला सांगशील? हां, एवढं काय तुम्ही मूड खराब आहे? बापरे बाप, आईचं मूड तर लयच खराब दिसत आहे. आईला बोलीन आता मला. लयच आईचं मूड खराब दिसू राहिलं मला. मापासून लय राग भरायला वाटते आई. तुमच्या आईचं कोण एवढं मूड खराब दिसू राहिलं? काय झालं जगदीशची? आता काय झालं काय माहीत, आता माहीतच पडेल. बापरे, तुमच्या आईला रागत दिसू राहिली मला. हो आई, रागात आले. आपण काही गलती केली का? नाही काही गलती नाही झाली. तू टेन्शन नको घेऊ. पण तुमच्या आई रागात दिसत आहे, मला टेन्शन येत आहे. आनंदी, तू बिलकुल टेन्शन नको घेऊ. पाय तुम्ही आई काय म्हणते तर. आई काय झालं? आला का तू आता? काय झालं माहिती आहे तुला? माहिती आहे तुला? अरे जगदीश आणि सुनबाई आली वाटते. जगदीश, तुला माहिती आहे का आईला काय झालं तर? हो दादा, माहीत आहे मला आईला काय झालं तर. आई कोण एवढी रागात आहे? तुला काही केलं का? नाही काही केलं तर नाही मी ना. पण आईनं जे मला म्हटलं होतं ते मी ऐकलं नाही. काय काय झालं? काय नाही ऐकलं? आई म्हणत होती सासरवाडीला मुक्काम नको करशील म्हणे. पण आता ते लोकलने फोर्स करत होते सासरवाडीवाले माया. तर मग थांबून गेलो मी. तर आईला राग आला. तुला आईचं ऐकलं कोण नाही ऐकलं तुला आईचं? पण दादा, आता कोणी एवढं म्हटलं की मुक्काम करा तर कुणी करणार नाही का? हां, किती झालं तर जवळ यावं आता मी त्याचा. माया बी काही ना काही जिम्मेदारी आहे ना. पण आईच्या शब्दाच्या खाली गेलास कसा काय तू? कसा काय गेला? दादा गलती झाली, माफ करून द्या. आता आईला सांभाळणं मुश्किल आहे. काय खुसूरपुसूर करू राहिला तू? हां, काय खुसूरपुसूर करू राहिला? जगदीश, मी काय म्हणतो, आई आता लय बोलणार. आज सुनबाई नवीन आहे, चांगलं नाही वाटत. सुनबाईला रूममध्ये पाठवून दे. बरं दादा. आनंदी, हे बॅग घे. तू आपल्या रूममध्ये जाय, सामान वगैरे ठेव. मी आलो साईसंग बोलून. मी बी थांबतो ना, पाहतो ना आता काय म्हणते तर. नाही सुनबाई, तुम्ही जा अंदर, सामान गिमान ठेवा, आराम करा, प्रवासात थकले असा. नाही दादा, जास्त का दूर आहे का गाव? बाजूचं असतं गाव आहे. जगदीश, सुनबाईला अंदर पाठवणं. हो दादा. आनंदी, जाय ना तू, सामान गिमान तर ठेव, रूममध्ये बस. मी तोपर्यंत येतोच. बरं ठीक आहे जगदीशजी. ना द्या बॅग द्या. हो घे आनंदी, बॅग घे. अंदर जाय रूममध्ये. जगदीशजी लवकर या तुम्ही. पहा त्या काय म्हणते, तात्याला काऊन राग आलेला आहे तर. हो, आईसंग बोलून येतोच मी. आई काय झालं? काऊन एवढं रागात आहेस तू? काऊन तुला माहीत नाही मी काऊन रागात होता? खरंच नाही माहीत तुला? तुला म्हटलं होतं मी ना सासरवाडीला मुक्काम नको करशील, तरी तू मुक्काम कसा काय केला तू ना? पण आईला फोर्स करत होते तर मी म्हटलं ठीक आहे, राहून जातो आजच्या दिवस. एक दिवस राहिल्यानं काय होते? राहिल्यानं काही होत नाही. पण मी ना तुला नाही म्हटलं होतं तरी तू काऊन थांबला तू? मी तुला फोन तर लावला होता विचारासाठी, तुम्ही फोन नाही उचलला. मी ना फोन नाही उचलला, पण मी तुला सांगितलं होतं ना की नको राहशील म्हणून, तरी तू काऊन राहिला? झाला का? बदलला का एवढा लवकर? हां, लग्नाला 2 दिवस नाही झाले तर बदलला का लगे तू? झाला आता जोडूचा गुलाम झाला तू, आहे ना? पुरा जोडूचा गुलाम झाला. जे बायको म्हणेन, जे सासू सासरे म्हणतील तेच ऐकशील तू आता. माय गी आता तू यासाठी काहीच व्हॅल्यू नाही आहे ना? हां, मायची काहीच व्हॅल्यू नाही आहे तू यासाठी आता. नाही असा कोण विचार करतो तू? असा काऊन विचार करतो म्हणजे? आजपर्यंत तुला माझी गोष्ट कोणती टाळली होती का? हां, मी जे म्हटलं तुला ते केलेलं आहे. आणि लग्नाला 2 दिवस नाही झाले तर तू आता माय ऐकून नाही राहिला तू. माया 2 दिवसातच जोडूचा गुलाम झाला लगे. ते माहीत होतं ना, आईनं आपल्याला म्हणेल आहे बा मुक्काम नको करशील, किती राहतो बरोबर आपल्या घरी येशील म्हणून वापस, तरी थांबला आहे ना तू? आई, मी बाबाला विचारलं होतं, तुला फोन नाही उचलला तर मी बाबाला फोन केला होता. मी विचारलं होतं बाबाले, बाबा मुक्काम करू का? माझ्या सासरवाडीवाले म्हणत आहे की मुक्काम करून घ्या आजच्या दिवस. तर बाबा म्हणे थांबून जाय म्हणे, काय म्हणे त्याच्यात, म्हणून मी थांबलो बा. असं बाबांनी म्हटलं आहे ना? बाबांनी म्हटलं होतं का तुला की मुक्काम नको करशील म्हणून? मी म्हटलं होतं ना, तर मला विचारायला पाहिजे होतं ना तू ना. हां, मी हो म्हटलं असतं, थांबला असं चाललं असतं. मला तुला विचारलं नाही, काही नाही लगे थांबून गेला तिथं. हां, मी जे म्हटलं ते ऐकलं का तुला? मला 100 गोष्टीतली एक गोष्ट येते, तुला माय ऐकलं का? हां, नाही ऐकलं. आता 4 दिवस झाले तर लग्नाले. हां, तर झाला आता जोरूचा गुलाम झाला तू, आहे ना? नाही ना आई, नाही ना, तसं नाही आहे ना. बाबाला विचारलं होतं म्हणते ना. राहू दे विक्रम, तू बोलू नको त्याच्या ऐकून, बिलकुल नको बोलू. माय म्हणणं काय आहे, मी ना याला जे सांगितलं होतं यानं ते ऐकलं का? आपल्या मायचं नाही ऐकलं आणि आपल्या सासू सासऱ्याचं ऐकलं यानं. मला त्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे. हमेशाच तर तू ऐकतो ना मी. हां, हमेशाच ऐकतो. पण आता त्या लोकांनी एवढा फोर्स केला तर नाही म्हणू शकलो मी त्याला. झालं मग आता. हां, आता त्याचीच ऐकशील तू.
आता माई कुठं ऐकशील? आता मायचं काय करा लागते? हां, काही करा नाही लागत मायचं. आता त्या लोकांचंच ऐकशील तू, आहे ना? माय नाही ऐकशील. नाही नाही, एक दिवस ताईचं ऐकलं तर काय झालं? राहू दे बापा, राहू दे. आता काही राहिलं नाही माया, काही राहिलं नाही. आता माया पोरगा माया राहिला नाही. आता 2 दिवस नाही झाले लग्नाले, आता बायकोच ऐकील. हां, तिच्या सासू सासऱ्याचं ऐकू राहिला. मायचं आता काही नाही, आता काही नाही. आता माया पोरगा माया नाही राहिला बाप्पा. आता 2 दिवसात मी आपल्या बायकोचा आणि सासू सासऱ्याचा झाला तो. मी नाही एवढ्या वर्षाचं त्याला वागवलं, लहानचं मोठं केलं, एवढे कष्ट केले त्याच्यासाठी. भुलला तो, भुलला. आता मायची काही व्हॅल्यू नाही आहे, काही व्हॅल्यू नाही आहे त्याला. आई अशी रडू नको ना. हां, काऊन रडू राहिली तू? मीनं काय केलं? लय मोठी गलती केली का मीनं? पण आजपर्यंत मीनं जे सांगितलं तुला तेच केलं ना? हां, केलं का नाही केलं? आता 2 दिवस नाही झाले तर लग्नाले, तर आपल्या सासू सासऱ्याची आपल्या बायकोची ऐकू राहिला, है ना? नाही नाही, मी तुझीच ऐकतो. पण आता एवढं फोर्स करत होते तर थांबून गेलो. हां, तसंही मीनं बाबाला विचारलं होतं ना. बाबाला काय विचारलं होतं? बाबाला काय समजते? काय झालं वच्छला? कोण अशी रडू राहिली? काय झालं तुला आता? कोणा काय म्हटलं? काय म्हटलं बापा, या घरात तर माझी व्हॅल्यू नाही आहे ना काहीच. मला कोणी नाही हुंगत या घरात, नाही कोणी नाही ऐकत माया. विक्रम, जगदीश, काय झालं तर आईले? बाबा, काल तुम्हाला मी फोन करून विचारलं होतं ना की माझ्या सासरवाडीला मुक्काम करू का म्हणून. तर तुम्ही हो म्हटलं होतं. तुम्ही मुक्काम केलं. तर आईनं पहिलेच मला म्हटलं होतं की मुक्काम नको करशील, किती रात झालं तर घरी वापस येशील. मग मी तिथं थांबून गेलो तर आई अशी रडत आहे आणि बोलत आहे. काय वच्छला, काय हे नाटकं लावली तुला? हां, रडा लागते का याच्यासाठी? हां, राहिला तर राहिला पोरगा, काय त्याच्यात नाही. नाही हो बापा, तुम्हाला नाही माहीत, तुम्हाला नाही माहीत. माय पहिले माझं पोरगं पुरं ऐकत होतं. आता लग्नाला 2 दिवस झाले तर मग ऐकून नाही राहिलं. तू हे रडणं बंद कर. हां, रडणं बंद कर तू. काय हो बापा, आता रडू नाही देत का तुम्हाला? रडू नाही देत का? कोणीही गोष्ट रडत राहतं का? मी ना त्याला म्हटलं होतं तिथं थांबून जाय म्हणून. माणुसकी वाटते का? ते लोक म्हणू राहिले त्याचा जवई आहे तो, एकोणती एक पोरगी आहे त्याईले, एकोणता एक जवई आहे. त्याईनं म्हटलं थांब, तर काय झालं त्याच्यात नाही थांबला तर? हां, तुला वाटतं त्या पोरानं तुझंच ऐकलं पाहिजे? ऐकतात ना तुझे पोरं तुझीच ऐकतात. पण थोडीशी तर त्याला सूट दे. आता लग्न झालं ना त्याचं, त्याची जिम्मेदारी आहे ना, त्या पोरीची जिम्मेदारी आहे, तिचे माय बाप आहे. हां, त्याचा जवई आहे तू. हां, त्याला ऐका नाही लागेल का त्याची थोडीशी बी? कुठेही आपलीच लावत राहतं. हां, आता त्याला म्हणा आपल्या बायकोची आणि आपल्या सासू सासऱ्याचीच ऐक. आता मायची काही व्हॅल्यू नाही आहे. इथं काही थांबून फायदा नाही. इथं कोणी माय ऐकत नाही. चालली मी. आई थांब ना आई. आई थांब ना, अशी रागभरून नको जाऊ ना आई. जाऊ दे, थोड्या वेळानं ऑटोमॅटिक नॉर्मल होईल ते. तू टेन्शन नको घेऊ. पण बाबा, मी आईचं मन दुखवलं का? तू तर आईला ओळखत नाही का? आईला असंच आहे, थोडंसं तिच्या मनाचं नाही केलं की तिला राग येते. तू टेन्शन नको घेऊ. थोड्या वेळानं ऑटोमॅटिक ते नॉर्मल होऊन जाईल. तिचा राग शांत झाला तर. जाय तू त्या रूममध्ये जाय, आराम कर. बरं ठीक आहे बाबा, पण आईचं मन दुखवलं मी ना. जाऊ दे ना, टेन्शन नको घेऊ. ते नॉर्मल होऊन जाईल थोड्या वेळानं. पण जगदीश, तू आईचं मन नव्हतं दुखवायला पाहिजे. आईनं तुला थांबायला मना केलं ना, तर थांबायला नव्हतं पाहिजे. येऊन जायला पाहिजे होतं घरी. दादा, मी ना काही गलत नाही केलं. हो, गलत नाही केलं, पण आईचं मन तर दुखवलं ना. विक्रम, जाऊ दे त्याला जास्त बोलू नको, राहू दे. जगदीश, टेन्शन नको घेऊ. मी आईला समजावून सांगतो, तू टेन्शन नको घेऊ. ठीक आहे दादा. जाय, सुनबाई तू वाट पाहत असेल, जाय. हो ठीक आहे दादा. विक्रम, तू टेन्शन नको घेऊ. जाऊ दे, तुम्ही माझ्या ऑटोमॅटिक नॉर्मल होते. हिशोब लिहायचा आहे ना आपल्याला? हो बाबा, तुम्ही हिशोब लिहून घ्या. मी चाललो आईजवळ. पाहतो आईला राग आलेला, आईला समजावून सांगतो थोडा. बरं बाबा, जाय, सांगता आईला समजावून. तू माझ्या ॲक्शन थोडी ना. आता तुम्ही माझी रडू राहिली तर तुझं मन कुठं असेल आता. जाय, समजावून सांगता आईला. हो बाबा, चाललो मी आईजवळ. खरं वच्छला लय भाग्यवान आहे. एवढे चांगले पोरं, एवढ्या चांगल्या सुनी भेटल्या, पण तिला कदरच नाही यायची.